भारत आणि पाकिस्तान हे एकेकाळचे भाऊ, पण आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असलेले शेजारी. काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप भारतीयांचा बळी गेला. गोळ्या झाडणारे कोण होते? तर ते होते पाकिस्तानचे दहशतवादी. त्यांची पाळेमुळे कुठे आहेत? हा प्रश्न आता भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात धगधगतो आहे. त्यावरून सिंधू जलवाटप करार पुन्हा एकदा चर्चेत आला. हा प्रश्न आता केवळ पाण्याचा उरला नाही, तर भारताचा स्वाभिमान, भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहित याचा झाला आहे. सिंधू नदीचं पाणी केवळ नैसर्गिक साधनसंपत्ती नाही, तर ते आता भारताचं राजकारण, सुरक्षा नीती आणि राष्ट्राच्या अस्मितेशी जोडलं गेलं आहे. 1960 साली शांतता लाभावी म्हणून भारताने तेव्हा तडजोड केली होती, पण आता 2025मध्ये जेव्हा दहशतवाद्यांच्या गोळ्या निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतात, तेव्हा देश विचारतो आहे की हे आता आपण कधीपर्यंत सहन करायचं. आता हा अन्याय पुरे झाला. आजचा भारत विचारतो आहे, सिंधू नदी पाणी वाटप करार मोडायची वेळ आता आली आहे का? आजच्या भागामध्ये याच करारावर आपण चर्चा करणार आहोत.